हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात हजेरी लावली। जिल्ह्याच्या उत्तर भागातील अलिबागसह पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, माथेरान, सुधागड, रोहा, पेण या तालुक्यांमध्ये दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। यामुळे उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। या भागातील शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून शेतीच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे। मात्र अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड पोलादपूर भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे। धुळ्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे। जिल्ह्यात जवळपास महिन्याभरापासून पावसानं दांडी मारल्यामुळे 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक धोक्यात आलंय। जिल्ह्यात कपाशीचं क्षेत्र मोठं असून येत्या 4-5 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवणार आहे। तर परभणी जिल्ह्यातील खरीप पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 63% क्षेत्रावर पेरण्या झाल्या, पण 12 जूनपासून पाऊस गायब झाला तो आजपर्यंत परतलाच नाही। त्यामुळे 37% क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झाल्याच नाहीयेत। जे पेरलंय ते पावसाअभावी योग्य प्रमाणात उगवलं नाहीये। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवलाय। साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातून पर्यटक गर्दी करू लागलेत। हिरवाईचा शालू आणि धुक्याची दुलई पांघरलेल्या रम्य परिसरात ऊन पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे असा हा सृष्टी सौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळत आहेत। ईशान्य भारतात आलेल्या पुरात बळी पडलेल्यांचा आकडा 80 वर गेलाय। गेल्या काही दिवसात ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरमधल्या 58 जिल्ह्यात पूरस्थिती आहे। नागालँडमध्येही अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे। दिमापूर जिल्ह्यात झुबझा नदीला पूर आलाय, यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। केंद्रीय ईशान्य भारत विकास मंत्री जितेंद्र सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करत असल्याचं सिंग यांनी सांगितलं। केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हेलिकॉप्टरमधून पुराची पाहणी केली। मंत्री जी स्वयं इसका संज्ञान लिए हुए हैं। उन्हीं के निर्देश अनुसार आज 2 टोलियां भी रवाना हो गई हैं। हमारे यहाँ से मंत्री भी गए हैं। गृह राज्य मंत्री किरण रिजिजू जी भी इस समय दौरे पर हैं। पहले वो असम के कुछ हिस्सों का दौरा करेंगे, उसके उपरांत अरुणाचल प्रदेश का। इसी प्रकार एक दूसरी टोली मणिपुर के दौरे पर है। यहाँ बैठ करके हम पीएमओ और डोनर मंत्रालय की ओर से बड़ा निकट का संपर्क बनाए हुए। थोड़े थोड़े समय के साथ थोड़े समय पर प्रदेश सरकार के प्रतिनिधियों से बातचीत हो रही है। अभी सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या 33 गावांना जिल्हा प्रशासनानं नोटिसा दिल्या आहेत। सरदार सरोवर प्रकल्पाचं गेट 31 जुलै रोजी बंद होणार आहे। त्यामुळे पाण्याची पातळी 139 मीटरच्या वर जाणार आहे, म्हणून खबरदारीसाठी या नोटिसा दिल्या गेल्या आहेत। मात्र या गावातल्या लोकांचं पुनर्वसन अजून बाकी असल्याचं सांगत नर्मदा बचाव आंदोलन समितीनं त्याला विरोध केला आहे। नागपूरच्या अतिउत्साही गोरक्षकांनी भाजप कार्यकर्त्याला झोडपलं। नागपूरच्या काटोल येथील भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे महामंत्री असलेल्या सलीम शहांना गोमांस नेत असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण आणि त्यांच्या गाडीची मोडतोड केल्याप्रकरणी 4 अटक करण्यात आली आहे। यातला एक जण बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे। दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलं आहे। मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे याचं पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्यानं सर्वांसमोर ठेवलं आहे। संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्यानं बिल्डरनं तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेली लाचेची रक्कमच मीडियासमोर ठेवली आणि कारवाईची मागणी केली। 11 कोटी लाच देण्याचं मान्य केल्यानंतर 1 कोटीचा पहिला हप्ता त्यांना मिळाला। तो बिल्डरकडून दिला जात असताना त्यांनी स्टिंग ऑपरेशनही केल्याचा आरोप केला आहे। विक्रोळी पार्कसाईड भागातल्या हनुमान नगर योजनेत सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सर्वांना कसं मॅनेज केलं याचे पुरावे सुद्धा समोर ठेवले। या प्रकरणी संबंधित बिल्डर तसंच अधिकाऱ्यांची नार्को टेस्टची मागणी येवलेंनी केली आहे। एसआरए स्टिंग ऑपरेशन प्रकरणात शिवसेनेचे विक्रोळीचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आरोप फेटाळले। संदीप येवले यांनी बिल्डरसोबतचे केलेले व्यवहार फिसकटल्यानं ते बिथरले असून द्वेषातून ते माझ्यावर आरोप करतायत असं सुधीर मोरेंनी म्हटलंय। एसआरएचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे एसआरए मधल्या घोटाळा आणि भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। तर एसआरए योजनेतल्या भ्रष्टाचारात एसआरए अधिकाऱ्यांचे मंत्रालयाशी लागेबांधे आहेत। बिल्डरनी ही योजना घशात घातली असून या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी आणि नार्को टेस्टची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे। एसआरए ही जे
अथॉरिटी आहे, ही अथॉरिटीचे चेअरमॅन मंत्री महोदय नाही, स्वतः मुख्यमंत्री आहे. मंत्री महोदयाला कुठल्याही प्रकारचे एक्झिक्युटिव्ह पॉवर या योजनेअंतर्गत नाही. SRAमध्ये बऱ्याच दिवसापासून भ्रष्टाचार असं दिसते आणि त्या अथॉरिटीचे अध्यक्ष या नात्याने या संपूर्ण भ्रष्टाचाराची जबाबदारी मुख्यमंत्रीची आहे आणि त्या बाबतीत मुख्यमंत्री कुठल्या प्रकारची कारवाई करणार हे मुख्यमंत्री महोदयांनी खुलासा करावा. येवलेंच्या त्याचबरोबर कौशिकच्या विश्वास पाटील ज्यावेळेस SRAचे त्या ठिकाणी CEO होते, या सगळ्यांची नार्को टेस्ट करायची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप येवलेंनी या ठिकाणी पैसे घेतल्याच्या संदर्भात केलेले आहेत त्या सर्वांची सुद्धा नार्को टेस्ट या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यांचीही सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. ज्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये येवलेंनी या ठिकाणी आरोप केले आणि त्या ठिकाणी येवलेंना पैसे देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचबरोबर ओंकार बिल्डर्सचे जेवढे काही प्रकल्प SRAचे आहेत, SD कॉर्पोरेशनचे जेवढे काही प्रकल्प SRAचे आहेत किंवा विश्वास पाटलांनी ज्या ज्या प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे त्या सर्व प्रकल्पांची स्थगिती देऊन चौकशी होणं आवश्यक आहे. माहुल वसाहतींमध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या प्रकल्प बाधितांना 15 दिवसांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली होती. मात्र मूलभूत सुविधा तर सोडाच, प्रकल्प बाधितांना या वसाहतीत राहणं आणखी त्रासदायक झालंय. आमची या वसाहतीतून सुटका करा अशी कळकळीची भावना प्रकल्प बाधितांकडून व्यक्त होतीये. मंजुळा शेटे हत्या प्रकरणाची आता केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. देशभरातल्या 15 महिला खासदारांचं शिष्टमंडळ भायखळा कारागृह भेटीसाठी आलं. भाजपच्या खासदार माजी मंत्री विजया चक्रवर्ती या शिष्टमंडळाच्या प्रमुख आहेत. महाराष्ट्रातून रक्षा खडसे आणि वंदना चव्हाण यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीत महिला खासदारांनी महिला कैद्यांबरोबर चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ही मागणी करणाऱ्या ठरावाची सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना दिली आहे. या शीतल म्हात्रेंनी शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी देण्याची मागणी केली आहे. ही ठरावाची सूचना मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत टाकलेली आहे की फक्त शासकीयच नाही तर शासकीय, निमशासकीय आणि खाजगी या सर्व संस्थांच्या आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या वेळेला पहिल्या दिवशी जो काही त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी त्यांना एक पेड लीव्ह मिळाली. म्हणजे थोडक्यात ज्याप्रमाणे मॅटर्निटी लीव्ह असते त्याचप्रमाणे मेन्स्ट्रुअल लीव्हसुद्धा मिळावी अशी मी मागणी केलेली आहे. कोल्हापूरसह 5 जिल्ह्यात शहरांतर्गत हेल्मेट सक्तीचा निर्णय पोलिसांनी तुर्तास मागे घेतला आहे. हेल्मेट वापराचे फायदे नागरिकांना आणि वाहन चालकांना सांगून त्यांचं प्रबोधन केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं शहरांतर्गत हेल्मेट बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नामधारी मंत्री असून मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी हेच वन खातं चालवत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपुरातल्या ताडोबा अभयारण्यानजीक प्रवीण परदेशी यांची असलेली जमीन यामागचं कारण असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या संदर्भातले पुरावे देण्याची तयारीही वडेट्टीवारांनी दाखवली आहे. तर राज्य शासनानं घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. या संदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात 14 जुलैपासून आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. झी 24 तासच्या संघर्षाला हवी साथ या विशेष उपक्रमात सटाण्याच्या सचिन देवरे या गुणी विद्यार्थ्याची यशोगाथा पाहून करंजाडच्या ग्रामस्थांकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ग्रामस्थांसोबतच शाळेचे विद्यार्थी पुढे सरसावलेत. करंजाडच्या कॉम्रेड उदाराम देवरे माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत विशेष कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे आणि पॉकेट मनीतून सचिनला मदत केली आहे. जमलेल्या मदतीचा डिमांड ड्राफ्ट झी 24 तासकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. भारताच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांनाही रक्षाबंधनाचा सण साजरा करता यावा यासाठी झी मीडिया गेल्या 3 वर्षांपासून धागा शौर्यकार राखी अभिमान की हा उपक्रम राबवत आहे. यासाठी राज्यातल्या शाळातल्या विद्यार्थ्यांनी जवानांना लिहिलेली पत्र आणि राख्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य झी मीडिया करत आहे.
ठाण्यातील रघुनाथ नगरमधील आनंद विश्वगुरुकुल या शाळेतून यावर्षीच्या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, मराठी कलाकार स्वप्नील जोशी आणि तेजश्री प्रधान हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेकडो पत्र विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना पाठवली आहेत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारकडून गुरुवारी राज्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. जमीन खरेदीचा शुभारंभ नागपूरच्या हिंगणा तालुक्यातून झाला. इथल्या शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 6 शेतकऱ्यांनी शासनानं जाहीर केलेल्या दरानुसार शेत जमिनीची नोंदणी करून दिली. या जमिनीच्या नोंदणीवरती साक्षीदार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः स्वाक्षरी केली. मुंबईतल्या स्थानकांवरचे अनेक एस्केलेटर रात्री 10 नंतर बंद असतात. या झी मीडियाच्या बातमीनंतर खुद्द रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन हे एस्केलेटर रात्री 10 नंतर सुरू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र आता झी 24 तासनं यापुढे जाऊन बंद एस्केलेटर कधी सुरू होणार असा सवाल विचारलाय. अनेक स्टेशनवर रेल्वेतर्फे नवे एस्केलेटर बांधून तयार आहेत. मात्र परवानग्यांची वाट पाहत ते पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात स्वाईन फ्लूची प्रतिबंधात्मक लस नाही. विशेष म्हणजे ठाणे शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना ही बाब निश्चितच गंभीर आहे. ठाण्यात आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर जवळपास 250 जणांना याची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी या संदर्भात विशेष बैठक घेऊन लस उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. तरीही आरोग्य यंत्रणेनं या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. केंद्र सरकारनं लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विषयी लोकांना आणि व्यापाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या विषयावरती गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात पहिल्यांदाच असा जीएसटी जागृतीचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रेल्वेनं दिलेल्या धडकेत एका मादी अस्वलाचा तिच्या 2 पिल्लांसह मृत्यू झाला. सकाळी गोंदियाहून बल्लारपूरकडे जाणाऱ्या बीएनआर पॅसेंजरने अंदाजे 10 वाजताच्या सुमारास ही धडक दिली. चंद्रपुरात देशी कट्ट्याचा धाक दाखवून नवविवाहित जोडप्याला लुटणारा आरोपी अनोख्या प्रकारे मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. शहरातील एका दर्गा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्यानं काही सेल्फी काढले. त्यानंतर आरोपीनं त्यांच्याकडचा 50,000चा मुद्देमाल लुटला. मात्र त्यांच्या मोबाईलमध्ये आरोपी कैद झाला होता. त्यावरून पोलिसांनी त्याला जेरबंद केला. नोकरीतील असुरक्षिततेतून एका 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. गोपीकृष्णा दुर्गाप्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा आंध्र प्रदेशातला आहे. 4 दिवसांपूर्वी तो पुण्यातील एका कंपनीत रुजू झाला होता. त्याची तात्पुरती राहण्याची व्यवस्था विमानतळ परिसरातल्या एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. बुधवारी पहाटे त्यानं हॉटेलच्या गच्चीवरून उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. नोकरीबाबत असलेली अनिश्चितता तसंच कुटुंबियांना पुरेसं समाधान देऊ शकत नसल्याचा उल्लेख त्यानं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत केला आहे. नाशिक पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झालाय. अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन तीक्ष्ण हत्यारानं पोलिसावर वार केलाय. शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार बाळू खरे यांच्यावरती हा हल्ला झालाय. या हल्ल्यात बाळू खरे थोडक्यात बचावलेत. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. एवढी गंभीर घटना होऊन सुद्धा अद्याप गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आणि नगराध्यक्षांना घेराव घालून युवक काँग्रेसनं शहरातल्या अस्वच्छतेच्या समस्येवर आंदोलन केलं. शहरात घाणीचा प्रादुर्भाव असून नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी ढिम्म बसून असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आठवड्याच्या आत स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या निमित्तानं दिला आहे. नाशिकमधल्या येवल्या तालुक्यात राजापूरजवळ हरणांची झुंज पाहायला मिळाली. ममदापूर वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या माळरानावर ही झुंज पाहायला मिळाली. सुरुवातीला पडलेला काहीसा पाऊस आणि त्यानंतर पावसानं माळरानावर उगवलेलं गवत चरण्यासाठी हरणांचा कळप आला होता. या हरणांच्या कळपानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तब्बल महिन्याभरापासून सुरू असलेल्या दार्जिलिंगमधल्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी गोरखालँड विभागीय प्राधिकरणाचं कार्यालय पेटवून दिलं. तसंच फॉरेस्ट बंगला, गायबरी रेल्वे स्टेशनमध्येही आग लावण्यात आली. अनेक सरकारी वाहनांची आंदोलकांनी जाळपोळ केली. शहरातल्या
शहरातली इंटरनेट सेवा गेल्या 26 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. तसंच शहरात निमलष्करी दल आणि पोलिसांची मोठी कुमक आहे. असं असतानाही हिंसाचार अद्याप नियंत्रणात आलेला नाही. चौरक्षा मॉल मार्गावरचं जीटीएचं अख्खं कार्यालय सकाळच्या वेळी आंदोलकांनी पेटवून दिलं. गोरखालँड आंदोलनाचा भाग म्हणून परिसरातले लेखक आणि कलाकारांनी आपापले पुरस्कार राज्य सरकारला परत केले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी गुरुवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे दुसरे गांधीजीच असल्याचं म्हटलंय. महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ही दोन्ही व्यक्तिमत्व इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. आज आपल्याला पंतप्रधान मोदींच्या रूपानं दुसरे गांधीजी लाभलेत, हे आपलं भाग्यच आहे. ते प्रेरणेचा स्रोत आहेत असं शर्मांनी म्हटलंय. दिल्लीत महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात महेश शर्मा यांनी मोदींची मुक्तकंठानं प्रशंसा केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.